जय शिवराय सर्वांना। तर आज आपण एक छान अशी रेसिपी बघणार आहोत, तुरीच्या डाळीचं वरण कसं बनवायचं। तर ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये। तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, लसूण, कढीपत्ता आणि मिरची, थोडी 2-4 मिरच्या घेतल्या आणि अजून जिरं, मोहरी आणि हळद टाकायची त्यामध्ये। तर चला आपण रेसिपी आता सुरू करूया। जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, हळद आपण याच्यामध्ये डाळीमध्ये टाकून देणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तेलामध्ये पण टाकू शकता। टाकून देते मी, मिरच्या तिखट नाही त्यामुळे मी थोड्या जास्त टाकल्या। तुम्ही लाल मिरचीचं पण करू शकता, हे पण छान लागतं। मिरच्यांचे चांगलं परतू द्यायचं आहे त्यामध्ये। तर परतलंय सर्व, त्याच्यात डाळ टाकून देऊ आपण। तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी डाळीमध्ये मिक्स करून टाका। एवढंच पाणी टाकलं, यालाच थोडं घट्ट होऊन द्यायचं, कारण 2 जणांसाठीच बनवायची। थोडा कांदा लसूण मसाला टाकते, तेलामध्येच टाकायला पाहिजे होता। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून कोणतं पण वरण करायचं असो हीच पद्धत वापरायची। मुगाची डाळ, परत मसूरची डाळ याच पद्धतीनं करायची। मसूरची डाळ डायरेक्ट केली तरी चालते, म्हणजे मिरची ते डायरेक्ट फोडणीला टाकून। पण तुरीची आणि मुगाची डाळ अशीच बनवावी लागते। तर रेसिपी छान वाटली असेल, आता उकळी आली का याला, यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची। रेसिपी छान वाटली असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।